नमस्कार मित्रांनो, तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय, की आता जेव्हा हा आनंदाने घरी आलेला असतो आणि आनंदाच्या भरात तो नंदिनीला उचलतो. नंदिनी म्हणते, "जीवा हे काय करताय?" जीवा म्हणतो, की "मला माझं पहिलं प्रोजेक्ट मिळालंय. मला स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली." नंदिनी म्हणते, "हो, दिसतंच आहे ते. खूप खुश आहात जीवा तुम्ही." जीवा म्हणतो, "हो गं नंदिनी, खरंच मला खूप आनंद झालाय. आता ना तू जसं म्हणाली होतीस सगळं तसंच घडलंय बघ. जे लोकं मला नावं ठेवत होती त्यांनी माझ्याशी मैत्री केली. म्हणजे आज ऑफिसमध्ये खूप मेजर प्रॉब्लेम झाला होता. कुणाकडूनही ते काही कोडं सुटत नव्हतं. पण मी सोल्युशन काढलं त्याचं. ते सुद्धा चुटकीशीर आणि सगळ्यांनाच माझं महत्त्व पटलं. आणि जो मुलगा मला नावं ठेवत होता ना, त्याने मला चक्क येऊन सॉरी म्हटलं आणि मला मिठी मारली आणि माझ्याशी मैत्रीसुद्धा केली. अगदी तू जसं-जसं बोलत होती ना, सगळं तसंच घडत होतं गं. आणि आज मला मोठं प्रोजेक्टसुद्धा मिळालंय." नंदिनी म्हणते, "हो मग बघा तर तुम्ही आहातच जीवा देशमुख. खूप स्पेशल आहात तुम्ही आणि तुम्ही सगळं काही सिद्ध करतात आणि करून दाखवतात याच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे." आता जीवा म्हणतो, "पण नंदिनी मला टेन्शन आलंय गं एका गोष्टीचं." नंदिनी म्हणते, "आता कसलं टेन्शन?" जीवा म्हणतो, "मला ना पीअर प्रेशर आलंय. आता मला एवढं मोठं प्रोजेक्ट मिळालंय म्हणजे सगळ्यांच्या नजरा माझ्यावरती असणार आहे. त्याच्यामुळे माझ्या हातून कुठलीही चूक घडता कामा नये. मी कसं काम करतोय, काय करतोय ह्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. त्याच्यामुळे मला खूप टेन्शन आलंय." नंदिनी आता ड्रॉवरमधून बॉल काढते आणि अचानक जीवाच्या अंगावरती फेकते आणि म्हणते, "जीवा." तेवढ्यात जीवा तो बॉल कॅच करतो. नंदिनी म्हणते, "हे बघा, तुम्हाला हेच करायचंय. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सगळ्या प्रेशरला असं कॅच करायचंय. त्याच्यामध्ये स्वतःला गुरफटून टाकायचं नाहीये. म्हणजे लोकं तुम्हाला हिणवतील, नावं ठेवतील, तुम्हाला नाउमेद करण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्हाला फोकस करायचंय ते तुमच्या कामावरती. म्हणजे बघा ना जीवा, तुम्हाला क्रिकेट आवडते की नाही? एखादा प्लेयर जेव्हा ग्राउंडवरती बॅट घेऊन येतो, तेव्हा त्याचं पूर्ण लक्ष हे बॉलकडे असतं. लोकं त्याच्या नावाने टाळ्या वाजवत असतात. त्याच्यावरती खूप प्रेशर असतं आणि तरीसुद्धा त्या सगळ्यांकडे लक्ष न देता तो फक्त बॉलवरती कॉन्सन्ट्रेट करतो. इतकं सोपं आहे. तुम्हाला सुद्धा फक्त तुमच्या कामावरती कॉन्सन्ट्रेट करायचंय. बाकी लोक काय म्हणताय, तुम्हाला किती नावं ठेवण्याचा प्रयत्न करताय, तुमची पाय मागे खेचण्याचा प्रयत्न करताय, याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं नाहीये. त्याच्यामुळे आता तयारीला लागा आणि तुम्हाला नक्की जिंकायचं आहे आणि तुम्ही जिंकणारच. आता नंदिनीचं हे बोलणं ऐकून जीवाला खूप उमेद मिळालेली असते. तो म्हणतो, "नंदिनी किती छान समजवते तू आणि किती सोप्या शब्दात समजवते. मला ना खरंच जिंकल्यासारखं आत्ताच वाटतंय. माझा पूर्वीचा कॉन्फिडन्स परत आलाय. थँक यू सो मच नंदिनी." नंदिनी आता हसायला लागते आणि जीवसुद्धा परत खूप खुश होतो आणि त्याचं सगळं टेन्शन नंदिनीने दूर केलेलं असतं. नंदिनी ही पावला-पावलांवरती जीवाच्या अशाच प्रसंगामध्ये त्याच्यासोबत असते. त्याच्यामुळे हे कठीण प्रसंग देखील जीवाला खूप सोपे वाटत असतात. तो म्हणत असतो, "नंदिनी, तू जेव्हापासून आजीचा हार आणलाय ना घरी, तेव्हापासून माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं दूर झालंय आणि मला सगळं काही आता सोपं वाटायला लागलंय. खरंच तू खूप इम्पॉर्टंट आहे माझ्या आयुष्यामध्ये आणि अशीच माझ्यासोबत राहा." जीवा, नंदिनी यांचं नातं आता खूप घट्ट होत चाललेलं असतं. तर मित्रांनो, अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.